नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आज जागतिक पर्यावरण दिन, विश्व पर्यावरण दिन. पण मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की जगातील अनेक मोठमोठ्या शहरांत आज औद्योगिकीकरण आणि विकासाच्या नादात वाढते प्रदूषणाने विळखा घातला आहे आणि त्यामुळे विश्वातील अनेक जीवांचे तसेच मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. आणि याच पर्यावरणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणातील कोणत्या बदलांची गरज आहे हे सांगणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, ऐकूया आजची ही कविता. तर आजच्या ह्या कवितेचे शीर्षक आहे पर्यावरण. विकासाच्या नादात प्रगतीच्या ओघात वाढत्या औद्योगिकीकरणाने पर्यावरण आले धोक्यात. जैविक मानवी आरोग्य हानिकारक प्रदूषणाच्या विळख्यात. पर्यावरणाचा समतोल राखण्यास झाडांची वाढवून व्याप्ती, भविष्यातील नैसर्गिक शुद्ध हवा आणि गार सावलीसाठी आता झाडे लावण्याची सर्रास व्हायला हवी सक्ती. झाडेच आहेत पावसाचे प्रेरणास्थान. झाडांच्या सहवासात मिळतो आनंद छान. फळे फुले सुगंधाचे तर काय करावे गुणगान. किलबिल गीत गाणाऱ्या पक्ष्यांचे ते निवासस्थान. पावसाला अनुकूल वातावरण पर्यावरणाचे करतात ते रक्षण. पावसाला अनुकूल वातावरण पर्यावरणाचे झाडे करतात रक्षण. आता सर्वांनाच नैसर्गिक सौंदर्यसृष्टीचा, जीवसृष्टीचा वाटेल सार्थ अभिमान. असेच करूया पर्यावरणात. झाडेच असतात पावसाचे प्रेरणास्थान. आता प्रत्येकाने लावून झाडे, जगवून झाडे, वाढवून झाडे. करूया आता पर्यावरण दिन साजरा. कारण झाडेच असतात पावसाचे प्रेरणास्थान. सर्वच सजीवांना झाडांचा आनंद मिळतो छान. पर्यावरण दिनाच्या ह्या शुभेच्छा आणि हाच आम्हाला अभिमान. तर मित्रांनो, आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयास ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, पर्यावरणाच्या झाडांच्या सहवासात राहा, शुद्ध हवा आणि सावल्यांचा आनंद घेत राहा. धन्यवाद.